नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत। बीएड कॅप राऊंड 2024 या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत। आपल्या फर्स्ट राऊंडचे जे अलॉटमेंट्स म्हणजेच नंबर लागलेले जे कॉलेजेस आहेत त्याचे ॲडमिशन्स 16 तारखेपासून सुरू झाले आहेत हे आपणास माहीत आहे। तर विद्यार्थी मित्रों, हा जो फर्स्ट राऊंड आहे तर या संदर्भात असणाऱ्या ज्या व्हॅकन्सी सीट्स आहेत त्याची अलॉटमेंट आपल्याला लवकरच होणारच आहे, परंतु व्हॅकन्सी रिपोर्टवरून आपल्याला पुढच्या राऊंडसाठी कशा प्रकारे तयार करता येते ते पाहू व जेणेकरून आपल्याला ॲक्युरेट त्या कॉलेजची व्हॅकन्सी कशी समजते ते आपण CET-CELच्या वेबसाईटवरती चेक करू। तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा। CETCEL.mahacet.org या वेबसाईटवरती आपण आलो आहोत। सध्या आपला बीएडच्या व्हॅकंट सीट्स आपल्याला माहीत होणं बाकी आहे, कारण आपले ॲडमिशन्स हे 20 तारखेला संपणार आहेत। तर आपण सध्या एमएडची जी व्हॅकन्सी आहे ती कशा प्रकारे चेक करता येईल ते पाहूया। एमएड व बीएड ह्याची व्हॅकन्सी चेक करण्याची पद्धती एकच आहे, जी की ऑलरेडी आपण पाहिलेली आहे। इथे ज्या 3 रेषा आहेत याला आपण क्लिक करूया। याला क्लिक करताच आपल्याला होम, सर्च कॉलेज, चेक अलॉटमेंट ह्या गोष्टी पाहायला मिळतात, ज्या आपण ऑलरेडी चेक केलेल्या आहेत। तर इथे एक नवीन टॅब आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजेच व्हॅकन्सी रिपोर्ट। तर व्हॅकन्सी रिपोर्टला आपल्याला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे। व्हॅकन्सी रिपोर्टला क्लिक केल्यानंतर आपल्याला व्हॅकन्सी कोणत्या युनिव्हर्सिटीमधल्या कॉलेजची पाहिजे त्या कॉलेजला चेक करूया। आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी याला क्लिक केला आहे। त्यानंतर सिलेक्ट कॉलेज, कुठल्या कॉलेजला चेक करायचं आहे तर इथलं गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ एज्युकेशन याला आपण क्लिक करूया। याला क्लिक करताच इथे शो व्हॅकन्सी असं जो आपल्याला टॅब दिसते तिला आपण क्लिक करूया। आपण शो व्हॅकन्सीला क्लिक करताच परत आपल्याला एक पेज ओपन झालेलं पाहायला मिळतं, ज्यामध्ये आपण इथे पाहू शकता कॅटेगरी वाईज आपल्याला इथे व्हॅकन्सी पाहता येते। इथं कोटा, त्यानंतर कॅटेगरी ओपन, त्यामध्ये जनरल आणि फिमेल, त्यानंतर SC जनरल अँड फिमेल, ST जनरल फिमेल। तर ह्या सर्व कॅटेगरी वाईज व त्यामध्ये जनरलच्या ज्या सीट्स असतात, जागा असतात, त्या जागेवरती पुरुष व महिला म्हणजेच मेल आणि फिमेल दोघांनाही प्रवेश मिळत असतो, परंतु फिमेल जिथं लिहिलेलं असतं, F जिथं लिहिलेलं असतं तिथं फक्त त्या कॅटेगरीच्या फिमेललाच प्रवेश मिळतो, ॲडमिशन मिळतं। ही गोष्ट आपण या अनुषंगाने लक्षात घ्या। तर महाराष्ट्र स्टेटमधील विद्यार्थ्यांसाठी कुठल्या ॲडमिशन्स इथे किती जागा आहेत आपण पाहू शकता। इथे ओपन कॅटेगरीच्या हे एमएडचं आहे हे लक्षात घ्या। जनरलसाठी 9 जागा आहेत, तर फिमेलसाठी 5 जागा आहेत, म्हणजे एकूण 14 जागा आपल्याला पाहायला मिळतात। त्यानंतर SC कॅटेगरीसाठी इथे 4 जागा, फिमेलसाठी 2 जागा, ST कॅटेगरी जनरलसाठी 2, फिमेलसाठी 1, DT VJNT यासाठी जनरलसाठी 1, तर फिमेलसाठी 0 आपल्याला असलेलं पाहायला मिळतं। त्यानंतर NTCसाठी जनरलसाठी 1 आणि फिमेलसाठी 1, NTBसाठी जनरल 1, फिमेलसाठी 0, NTDसाठी जनरल 1, 0, तर OBC 6 आणि 3, त्यानंतर SCBC 3 आणि 2, त्यानंतर EWS 4 आणि 1 असं आपल्याला पाहायला मिळतं। तसंच अदर दॅन महाराष्ट्र स्टेट जे विद्यार्थी बाहेरून ज्यांनी CET-CELचा फॉर्म भरला होता, महाराष्ट्राच्या बाहेरचे जे विद्यार्थी आहेत इतर राज्यामधले, तर इथं 3 जागा आपल्याला पाहायला मिळतात। जनरलच्या मायनॉरिटीच्या जागा आपल्याला इथं 0-0 पाहायला मिळतात। NRI जे इतर देशातून ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत, भारताच्या बाहेरचे जे लोक आहेत किंवा भारताचे नागरिक परंतु दुसऱ्या देशात राहणारे लोक आहेत, ज्याला आपण NRI असं म्हणतो, तर त्यांच्याही व्हॅकन्सीज आपल्याला इथे पाहायला मिळतात। तर आपला व्हॅकन्सी रिपोर्ट म्हणजेच बीएडचा व्हॅकन्सी रिपोर्ट लवकरच पब्लिश होईल आणि तो पब्लिश झाल्यानंतर आपल्याला ॲक्युरेट जागा कोणत्या कॉलेजला किती जागा रिकाम्या आहेत हे आपल्याला पाहता येईल। तसेच विद्यार्थी मित्रों, अजून एक दुसरी मेथड आहे ज्याने आपल्याला ॲक्युरेट आपला नंबर कुठे लागू शकतो हेही आपल्याला चेक करता येतं। तर त्यासाठी आपल्याला सीट अलॉटमेंटला आपण क्लिक केलं आहे। राऊंड फर्स्टच्या सीट अलॉटमेंट आपण चेक करू शकतो। कॉलेजचं एक नाव आपल्याला सिलेक्ट करावं लागेल आणि शो अलॉटमेंट, तर किती मेरिटवरती नंबर लागलेला आहे हे आपल्याला इथं पाहता येईल। आपण इथं मेरिट पाहू शकता, शेवटच्या रकान्यामध्ये शेवटच्या कॉलममध्ये आपल्याला मेरिट इथे दिसतंय। तर आपण OBCचं मेरिट एमएडसाठीचं काय होतं हे आपण इथे चेक करू शकतो। तर OBC फिमेल 44 वरती इथे नंबर लागलेला आहे। त्यानंतर
SC फिमेल पण 44वरती नंबर लागलेला आहे. त्यानंतर वरती स्क्रॉल करूया. ओपनसाठी आपण इथे पाहू शकता ओपन जनरल 31वरती नंबर लागलेला आहे. तर आता आपल्याला एक लक्षात ठेवायचं इथं SC जनरल 14वरती नंबर लागलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, नंतर ह्या कॉलेजला जर आपल्याला ऑप्शन्स द्यायचे असतील, आता हे MEdचं जरी असलं तर सेम रिपोर्ट आपल्याला BEdचा पाहायला मिळणार आहे. BEdच्या रिपोर्टमध्ये मग आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात अगोदर सर्व जे मेरिट आहे ते आपल्याला चेक करायचं आहे. आणि मेरिट चेक केल्यानंतर आपले मार्क्स त्याला जुळत असतील, त्याच्या जवळजवळ असतील, तर नक्कीच आपण काय करू शकतो, त्या कॉलेजला व्हॅकन्सी सीट चेक करून आपला प्रिफरन्स देऊ शकतो. आणि आपण प्रिफरन्स दिल्यानंतर आपल्या मार्कनुसार तिथं जर व्हॅकन्सी अवेलेबल आहे तर नक्कीच आपला त्या कॉलेजला नंबर लागतो. विद्यार्थी मित्र लक्षात घ्या, राऊंड 3रा असो किंवा इन्स्टिट्यूट लेवल राऊंड असो, आपल्याला गव्हर्नमेंट कॉलेजसुद्धा मिळू शकतं. तर सर्वप्रथम आपल्याला सर्व जागा चेक करायच्या आहेत. जे कॉलेजेस आपल्याला पाहिजे आहेत किंवा आपल्याला इच्छा आहे की ह्या कॉलेजला नंबर लागला तर आपल्याला ॲडमिशन घ्यायला आवडेल, तर नक्कीच आपण त्या कॉलेजचे मेरिट चेक करायचे आहेत, व्हॅकन्सी रिपोर्ट चेक करायचा आहे व आपल्याला ॲडमिशनसाठी प्रोसेस करायचा आहे. व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा, मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास बिलकुल विसरू नका. लवकरच भेटूया पुढच्या अपडेटेड व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.